नमस्कार मंडळी. जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाने अक्षरशः दांडी मारली होती. शेतकरी चिंतेत होता. धरणामधील पाणीसाठा कमी होता आणि अनेक शहरांमध्ये पाणी टंचाईची शक्यता व्यक्त केली जात. पण जुलै सुरू होताच परिस्थिती पूर्णपणे बदलली. काही दिवसातच महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक धरणं भरली, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. तर दुसरीकडे पूर, भूसंकलन आणि जनजीवन विस्कळीत झाल्याच्या घटना समोर आल्या. आता परिस्थिती अशी आहे की ग्रामीण भागात शेतीसाठी अजून काही प्रमाणात पाऊस आवश्यक आहे. मात्र मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि इतर शहरांमध्ये नागरिकांना आणखीन पाऊस नको अशी भावना निर्माण झाली आहे. अशातच भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMDने शेअर केलेले एक उपग्रह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये संपूर्ण भारतावर तब्बल 10,000 किलोमीटर लांबीचं ढगांचा विशाल पट्टा पसरलेला दिसत आहे. हा पट्टा पाहून अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. काही जण म्हणत आहेत की या एखाद्या मोठ्या नैसर्गिक संकटाचा संकेत आहे का? देशभरात प्रचंड अतिवृष्टी होणार का? महाराष्ट्रात पुन्हा पूरस्थिती निर्माण होणार का? अशा अनेक चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. पण या चर्चांमध्ये किती तथ्य आहे? हा ढग नेमका काय आहे? आणि हवामान तज्ज्ञ याबाबत काय सांगत आहेत? चला जाणून घेऊ. हवामान विभागाच्या माहितीनुसार उपग्रहातून दिसणारा हा लांबलचक ढगांचा पट्टा म्हणजे कोणतीही वेगळी किंवा धोकादायक नैसर्गिक घटना नाही. हा प्रत्यक्ष मान्सूनच्या सक्रिय अवस्थेमुळे तयार झालेला विस्तरण ढगांचा समूह आहे. बंगालच्या उपसागरापासून ते अरब समुद्रापर्यंत वातावरणात मोठ्या प्रमाणात आर्द्रता निर्माण झाल्यामुळे आणि कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे असे ढग तयार होतात. मान्सून सक्रिय असताना अशा प्रकारच्या ढगांचे पट्टे तयार होणे हे हवामानशास्त्राच्या दृष्टीने सामान्य मानले जाते. मात्र त्याचा अर्थ असा नाही की संपूर्ण भारतात एकाच वेळी प्रलयकारी पाऊस पडणार आहे. पावसाचे प्रमाण प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात आणि स्थानिक हवामानाच्या परिस्थितीनुसार वेगवेगळे असते. हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याचबरोबर मान्सून ट्रफ म्हणजेच मान्सूनची मुख्य रेषा उत्तर भारतातून जात आहे. यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश आणि काही दक्षिणकडील राज्यांमध्ये पुढील काही दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा, विदर्भातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी तसेच डोंगराळ भागात राहणाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. तज्ज्ञ एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतात. उपग्रहावरील फोटो पाहून पावसाचा अचूक अंदाज बांधता येत नाही. ढग किती मोठा आहेत यापेक्षा त्यामध्ये असलेले बाष्प, वाऱ्याचा वेग, वातावरणातील तापमान, कमी दाबाचे क्षेत्र आणि स्थानिक हवामान या अनेक घटनांवर पावसाचे प्रमाण अवलंबून. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक फोटोवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत हवामान विभागाच्या सूचनांवरच विश्वास ठेवा. दरम्यान गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मात्र दुसरीकडे अनेक ठिकाणी पूर, रस्ते बंद होणे, शेतीचे नुकसान आणि वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसातील पावसाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. हवामान विभागाने नागरिकांना नदी नाल्याच्या परिसरात जाणे टाळण्याचं, अनावश्यक प्रवास टाळण्याचं आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनेचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज किंवा रेड अलर्ट जारी केला जाईल. त्या ठिकाणी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. एकंदरीत भारतावर दिसणारा हा 10,000 किलोमीटरचा ढगांचा पट्टा हा मान्सूनच्या सक्रियतेचा भाग आहे. तो पाहून घाबरण्याची गरज नाही. मात्र पुढील काही दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत हवामान विभागाच्या अपडेटवर विश्वास ठेवणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे हे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं मत काय?
तुमच्या भागात सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.